ज्या पोटनिवडणुकीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं होतं त्या बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवारांचा दणदणीत विजय झालाय। अजित पवारांच्या निधनानंतर बारामतीत ही पहिलीच निवडणूक पार पडली। बारामती ही निवडणूक बिनविरोध होणार असं म्हटलं जात होतं, मात्र उमेदवारी अर्ज भरताना मोठा ड्रामा पाहायला मिळाला। काँग्रेसने सुनेत्रा पवारांविरोधात उमेदवार उभा केला होता, मात्र ऐनवेळी तो उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आला। त्यानंतर बारामतीत सुनेत्रा पवार यांच्या विरुद्ध अपक्ष अशी लढत होती। आज मात्र बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवारांचा दमदार विजय पाहायला मिळत आहे। पाहुयात याबद्दलची सविस्तर माहिती। नमस्कार, मी जान्हवी जाधव आणि आपण पाहत आहात टाइम महाराष्ट्र। महाराष्ट्रातील बारामती आणि राहुरी या दोन महत्त्वाच्या पोटनिवडणुकांचे निकाल अखेर स्पष्ट झाले आहेत। या दोन्ही ठिकाणी महायुतीने दमदार कामगिरी करत मोठा विजय मिळवला आहे। या निकालांमुळे राज्याच्या राजकारणात नवे संकेत मिळत आहेत। सर्वप्रथम बारामतीकडे पाहायला गेलं तर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांनी ऐतिहासिक विजय नोंदवला आहे। मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच त्यांनी मोठी आघाडी घेतली आणि ती अखेरपर्यंत कायम ठेवली। त्यांनी तब्बल 2 लाखांहून अधिक मतांच्या फरकाने विजय मिळवत बारामतीत नवा विक्रम प्रस्थापित केला आहे। या विजयामुळे पवार कुटुंबाचा बालेकिल्ला अधिक भक्कम झाल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालंय। सुनेत्रा पवार या निवडणुकीमध्ये प्रचंड मताधिक्याने निवडून आले आहेत। त्यांनी यापूर्वीचे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत। सुनेत्रा पवार या तब्बल 2,18,930 एवढ्या प्रचंड मताधिक्याने बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत। बारामती पोटनिवडणूक जाहीर झाल्यानंतर ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी अपेक्षा महायुतीच्या सर्वच नेत्यांची होती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील सुनेत्रा पवारांच्या पाठीशी ठाम उभं राहणार असं आश्वासन दिलं होतं। सुनेत्रा पवारांना महायुतीचा पाठिंबा असताना राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार गट आणि शिवसेना उभाटा पक्षाने देखील सुनेत्रा पवारांना पाठिंबा दर्शवला होता। मात्र काँग्रेसने सुनेत्रा पवारांविरुद्ध उमेदवार उभा केल्याने नाराजीचा सूर पसरला होता। अशातच पार्थ पवारांनी सुनेत्रा पवारांविरुद्ध काँग्रेसने उमेदवार उभा केल्याने काँग्रेसवर जोरदार टीका केली होती। त्यामुळे निवडणुकीच्या काळात अनेक आरोप प्रत्यारोप पाहायला मिळाले। मात्र सुनेत्रा पवारांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळे यांच्याशी फोनवरून चर्चा केल्यानंतर तसेच राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी हर्षवर्धन सपकाळे यांची भेट घेतल्यानंतर ऐनवेळी काँग्रेसने आपली उमेदवारी मागे घेतली। त्यामुळे बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार विरुद्ध अपक्ष अशी लढत पाहायला मिळाली। मात्र आज पार पडलेल्या मतमोजणीत सुनेत्रा पवारांचा दमदार विजय झालाय। बारामतीतील मताधिक्याचा विक्रम दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावावर होता। त्यांनी 2019 मध्ये 1,65,265 मताधिक्याने विजय मिळवला होता। अजित पवार यांनी भाजपचे तत्कालीन उमेदवार गोपीचंद पडळकर यांचा पराभव केला होता। हा महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या इतिहासातला सर्वात मोठा विजय होता। मात्र सुनेत्रा पवारांनी हा विक्रम मोडून काढलाय। 19व्या फेरी अखेर सुनेत्रा पवारांनी हा रेकॉर्ड आपल्या नावावर केलाय। दुसरीकडे पाहायला गेलं तर राहुरी पोटनिवडणुकीत देखील हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला होता। भाजपचे दिवंगत आमदार शिवाजी कर्डिले यांचे अकाली निधन झाले। या पार्श्वभूमीवर राहुरी मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर झाली। शिवाजी कर्डिले यांचे पुत्र अक्षय कर्डिले हे निवडणुकीच्या मैदानात उतरले। ही निवडणूक तशी प्रतिकात्मक, पण निवडणूक ही निवडणुकीच्या पद्धतीने लढवली जावी असा अलिखित नियम असतो। पण नवख्या अक्षय कर्डिले यांनी ही निवडणूक या नियमापलीकडे जात भावनात्मक पद्धतीने लढवली। विरोधकांना एकही त्यांनी टीका केली नाही। फक्त वडिलांनी मतदारसंघात उभारलेल्या व्यक्तिगत संपर्कावर त्यांनी ही निवडणूक लढवली। अक्षय कर्डिले यांनी मतमोजणीच्या पोस्टल फेरीपासून मताधिक्य कायम ठेवलं। या मताधिक्यापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार पक्षाचा, वंचितचा आणि बंडखोर उमेदवार कुठेच नव्हता। म्हणजेच एकतर्फी मताधिक्य घेण्यात अक्षय कर्डिलेंना कुणीच रोखू शकलं नाही। पाहायला गेलं तर राहुरीत मात्र अक्षय कर्डिलेंसमोर माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांचं आव्हान होतं। तसं ते तनपुरेंनी देखील निर्माण केलं होतं, परंतु भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची शिष्टाई यशस्वी ठरली आणि तनपुरे यांनी उमेदवारी न करण्याचा निर्णय घेतला। यामुळे अक्षय कर्डिले यांना राहुरीतून निवडणूक सोपी झाली। आता राहुरी पोटनिवडणुकीत अक्षय कर्डिले यांचा विजय झाला असून माझा शेवटचा श्वास हा जनतेच्या सेवेसाठी राहील अशी प्रतिक्रिया यावेळी अक्षय कर्डिले यांनी दिली। एकूणच बारामती आणि राहुरी या दोन्ही पोटनिवडणुकांनी राज्याच्या राजकारणाला स्पष्ट दिशा दिली आहे। बारामतीत सुनेत्रा पवार यांनी विक्रमी मताधिक्याने विजय मिळवत पवार कुटुंबाचा बालेकिल्ला अधिक भक्कम केला आहे, तर राहुरीत अक्षय कर्डिले यांनी एक
एकतर्फी विजय मिळवत भाजपची ताकद सिद्ध केली आहे। या दोन्ही निकालांमधून मतदारांनी स्पष्ट आणि ठाम कौल दिल्याचं दिसून येतंय। भावनिक लाट, स्थानिक नेतृत्वावरचा विश्वास आणि राजकीय समीकरणं या सर्व घटकांचा या निवडणुकांवर मोठा प्रभाव पडल्याचं स्पष्ट झालं आहे। आगामी काळात या निकालांचे पडसाद राज्याच्या राजकारणात उमटणार का हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। तर तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं? तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? तुमचं मत आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।